इतिहास जसा होता तसा सांगणाऱ्या काही इतिहासकारांपैकी एक नाव आहे जयसिंग पवार। प्रचलित इतिहासाच्या चौकटीच्या बाहेर पडत इतिहासाला नवी दिशा आणि गती देणारे इतिहासकार, संशोधक, लेखक, व्याख्याते आणि विचारवंत डॉक्टर जयसिंगराव पवार। त्यांचा जन्म सांगलीतील एका साध्या कुटुंबात झाला। डॉक्टर पवार यांनी शिक्षणासाठी प्रचंड संघर्ष करत राजाराम कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलं आणि वयाच्या 23व्या वर्षी इतिहास संशोधनाला सुरुवात केली। 1969 ते 2001 या काळात त्यांनी अध्यापन करत असताना 20 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली, जी आजही विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरतात। डॉक्टर जयसिंग पवार यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मराठेशाहीचा दबलेला आणि दुर्लक्षित इतिहास समाजासमोर आणण्यासाठी घालवलं। विशेषतः राजर्षी शाहू महाराज यांचा सामाजिक न्यायाचा विचार, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचा गैरसमज आणि महाराणी ताराबाई यांचा पराक्रम हे सर्व त्यांनी संशोधनाच्या आधारे जगासमोर मांडलं। मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई सारख्या ग्रंथातून त्यांनी स्त्री नेतृत्वाला योग्य न्याय दिला। अनेक संदर्भ ग्रंथ अभ्यासून अत्यंत सोप्या शैलीत इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी या पुस्तकांमध्ये केली असल्यामुळे ती क्रमिक पुस्तके न राहता इतिहास प्रेमींसाठी संदर्भ पुस्तके झाली आहेत। त्यांनी लिहिलेल्या राजर्षी शाहू छत्रपती, क्रांतिसिंह नाना पाटील, छत्रपती संभाजी महाराज, मराठी सत्तेचा उदय यांसारख्या अनेक ग्रंथांनी इतिहास संशोधनाला नवी दिशा दिली आहे। कर्तृत्व संपन्न शिवरायांच्या पुढच्या पिढीचे महाराष्ट्राला असलेले योगदान मांडण्याचे मोठे कार्य त्यांनी केले। छत्रपती संभाजी राजांचे चरित्र काही घटकांकडून चुकीच्या पद्धतीने मांडले होते, त्याचे वास्तव चित्र सखोल अभ्यास करून समाजापुढे आणण्याचे काम डॉक्टर जयसिंग पवार यांनी केले। आमच्या इतिहासाचा शोध आणि बोधकथा, छत्रपती संभाजी एक चिकित्सा, मराठी शाहीचे अंतरंग, मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध, शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे हे ग्रंथ त्यांनी लिहिले। इतकंच नाही, राजाराम महाराज, संताजी घोरपडे आणि इतर अनेक दुर्लक्षित वीरांचा इतिहास त्यांनी प्रकाशात आणला। असे अभ्यासू इतिहासकार जयसिंग पवार यांचं 26 मार्च रोजी कोल्हापूरमध्ये निधन झालं। त्यामुळे मराठेशाहीचा अभ्यास करणारा जगात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। डॉक्टर जयसिंगराव पवार हे इतिहासकार नव्हते, तर ते सत्य मांडणारे संशोधक होते। त्यांच्या इतिहासामुळे महाराष्ट्राचा इतिहास केवळ राज्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो जगभर पोहोचला। मित्रांनो, इतिहास फक्त भूतकाळ नसतो, तो आपली ओळख असतो आणि ही ओळख जपण्याचं काम डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी आयुष्यभर केलं। आज ते आपल्यात नसले तरी त्यांचं कार्य, त्यांचे ग्रंथ, त्यांनी दिलेली विचारांची दिशा आपल्याला कायम प्रेरणा देत राहील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।